जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये पन्हाळघर झोरेवाडीमध्ये अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाला। त्यामुळे इथले नदी नाले हे दुथडी भरून वाहत होते। नदी आणि ओढ्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने इथले ग्रामस्थ देखील भयभीत झाले। धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि कळंब वाशी तालुका त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसराला पावसाने झोडपलं। कळंब तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं। भूम तालुक्यामध्ये गावातल्या रस्त्यांवर पाणी आलं होतं। या मुसळधार पावसामुळे शेतीला फटका बसलाय। धाराशिव जिल्ह्यातील कळंबा तालुक्यातील खामसवाडी गावात मुसळधार पाऊस पडला। मोहा, खामसवाडी, शिळका, धानोरा, मंगरुळ या भागामध्ये मुसळधार पाऊस पडला। या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरलं। पाणी साचल्याने काही भागातील रस्तेही बंद झाले। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडे। बालाजी, मोठ्या प्रमाणात पाऊस या भागामध्ये पडलाय, अनेकांच्या शेतात पाणी साचलंय, आता काय परिस्थिती आहे? प्रियंका, रात्री 11 वाजल्यापासून जो आहे तो पाऊस बरसत आहे। भूम तालुक्याचा काही भाग तर वाशी आणि कळंब तालुका परिसर आहे, त्यातले धाराशिव तालुका परिसरी या परिसरात जोरदार पाऊस पडतो। या प्रामुख्याने जर बघितलं पाहिजे, या पाऊस जो आहे तो कळंब तालुक्यात मोठ्या प्रमाणात बरसला असून खामसवाडी असेल, मोहा असेल किंवा मंगरुळ असेल या परिसरात जे आहे ते ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून रस्त्यावरती पाणी आहे। काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेले असल्यानं वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। तर सकाळी दुधाची किंवा पालेभाजीची वाहक करणारे जे शेतकरी आहेत त्यांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की या रस्त्यावरून तुम्ही आपला जीव धोक्यात घालू नये, गाड्या घालू नये अशी परिस्थिती आहे। तेरणा नदीचं पात्र हे मोठ्या प्रमाणात पूर आल्यासारखी परिस्थिती तेरणा नदीला आहे। तर कळंब तालुक्यातील मांजरा नदी जी आहे त्या मांजरा नदीला देखील पाण्याची पातळी आता वाढत आहे। रात्री पाऊस झाल्यानं साहजिकच आहे तिची पाणी पातळी वाढणारच आहे। त्यामुळे इथे सुद्धा खबरदारी पूर नदी काठच्या लोकांना देण्यात आलेली आहे प्रशासनाच्या वतीनं। एक बघितलं प्रियंका तर या अगोदर भूम परंडा तालुका परिसरात जोरदार पाऊस झाला होता। पाऊस थांबून 8 दिवसाचा कालावधी जवळपास लोटलाय। मात्र पुन्हा रात्री जो आहे तो मध्यरात्रीपासून हा पाऊस जोरदार पद्धतीने बरसला। त्यामुळे या पावसाचं नुकसान कळंब तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात आता दिसते। जशी जशी माहिती येते तर कळंब तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। निश्चितच बालाजी, कळंब तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल याचा अंदाज या दृश्यातून लावता येतोय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत। आज अमित शहा शिर्डीमध्ये मुक्कामी असून उद्या साईबाबांच्या दर्शनानंतर अहिल्यानगरमधील विविध विकास कामांचं अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आज मुख्यमंत्रीही त्यांच्या सोबत असून नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबरला होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन करण्यात येईल। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीसारखं प्रत्येक मार्केट कमिटीनं काम करावं असं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं। शॉपिंग कॉम्प्लेक्स हॉलसह विविध विकास कामांचं भूमिपूजन गुलाबराव पाटलांच्या हस्ते पार पडलं। यावेळी ते बोलत होते। धाराशिवमध्ये आमदार राणा पाटलांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झालाय। काही महिलांनी कार्यक्रमाला विरोध केल्यानंतर आमदार राणा पाटील कार्यक्रम सोडून निघून गेले। भिवंडीच्या पिंपलासमध्ये संत समितीच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अधिवेशनामध्ये 127 संप्रदायातील शेकडो साधू संत सहभागी झाले होते। शिवरूपानंद महाराजांनी या अधिवेशनाचं आयोजन केलं। पुढच्या वर्षी राज्यात मेगा सरकारी नोकर भरती अत्यंत पारदर्शक आणि गतिशील पद्धतीने करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। 10,309 जणांना नोकरीची प्रमाणपत्र देण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते। दिवाळीच्या तोंडावरच महावितरणाने वीज दरवाढ जाहीर करून ग्राहकांना महागाईचा झटका दिलाय। ऑक्टोबरच्या बिलामध्ये प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मीरा रोड येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये गरबा खेळत असताना अंडी फेकली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जेपी नॉर्थ सिटी सोसायटीमध्ये ही घटना घडली होती। दरम्यान या सोसायटीला मंत्री नितेश राणेंनी भेट देत कडक इशारा दिलाय। हिंदूंना पुन्हा त्रास झाला तर थैथयाट होईल असा थेट इशारा नितेश राणेंनी दिलाय।
माझ्या कुठल्याही समाजाला वाकड्या नजरेने बघितलं तर खूप त्रास होईल असं देखील राणे म्हणालेत। जिहादी लोक विसरलेत की ते हिंदू राष्ट्रात राहतात, इथे फक्त हिंदूंचं हित बघितलं जाणार, अशा शब्दात राणेंनी संताप व्यक्त केलाय। हे जिहादी विसरले की जिथे ते राहताय, जिथे आपली सोसायटी आहे, ते हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र। आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिला हिंदूंचं हित बघितलं जाणार, मग सगळ्या जणांना मोजलं जाणार आहे, तरी लक्षात ठेवावा। शिक्षण विभागाने सुरू केलेल्या स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग योजनेअंतर्गत महानगरात महापालिकेच्या आणि उपसंचालक अंतर्गत 1040 शाळांनी 100% सर्वेक्षण पूर्ण केलेलं नाही। याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाने नुकताच जाहीर केलाय। तर दुसरीकडे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ हवा, त्यासाठी पंधरवडा जाहीर करण्याची वेळ आल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितलं। पालिकेने 4 शाळांचा पुनर्विकास करण्यासाठी धोरण आखलं आहे। त्यानुसार 10 मजल्यांच्या इमारती उभारण्यात येणार आहेत। यामध्ये अत्याधुनिक वर्ग आणि अन्य सुविधा, तर वरच्या मजल्यावर सभागृह, कौशल कक्ष आणि अंतर्गत खेळांसाठी सुविधा असणार आहेत। आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यातच महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाकडून जवळपास 3100 कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे। यंदा पालिकेने 7700 कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। आता व्हॉट्सअॅपद्वारे एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळालाय। कॉलद्वारेही सिलेंडर बुक करता येतो, परंतु अनेकदा कॉल कनेक्ट न होणं, नेटवर्क समस्या यामुळे सिलेंडर बुकिंग करताना अडथळा येतो। मात्र व्हॉट्सअॅपद्वारे सहजपणे आता सिलेंडर बुक करता येणार आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। नाशिकमधील नवीन रिंग रोडचं काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावं, तसेच साधुग्राम टेंट सिटीसाठीही भूसंपादनाची कामेही गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश दिलेत। पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये स्थानिक आमदार बापू पठारे आणि नागरिकांमध्ये मोठा वाद झाला। आमदार बापू पठारे यांनी त्यांच्या चालकाकडून स्थानिकांना मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। भाजपच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड इथे आमदार केणेकरांच्या उपस्थितीत व्यापारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। जीएसटी कपातीमुळे कृषी उत्पादन, वस्त्रोद्योग, त्याचबरोबर आरोग्य या क्षेत्रांचा फायदा झाल्याचं त्यांनी सांगितलं। ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। कोल्हापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला।